नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला विज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघायचे वन लाइनर 400 ते 450 पर्यंतचे जे आपल्या IMP लेक्चर क्वेश्चन आहे ते आपण सर्व कव्हर करूया. चला, वेळ वाया न घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करू. सर्व विचारले गेलेले असतात, कुठं ना कुठं तरी प्रश्न आलेले असतात, त्याच्यामुळे तुम्ही कमीत कमी ऐकत राहा. लिहायला जरी तुम्ही म्हणता ना वेळ नाहीये, तर ऐकायला तर वेळ आहे ना, कंटिन्यू ऐकायचे. रोज 50 प्रश्न तरी तुम्ही ऐकले पाहिजे, जेणेकरून पेपरला गेल्याच्या नंतर तुम्हाला आठवणार ते रिमाइंडर होतील. ओके, चला, पहिला प्रश्न काय, जागतिक थायरॉइड जागृती दिन केव्हा असतो? तर 25 मे ला असतो. केव्हा असतो? तर 25 मे. विचारू शकता पेपरला. त्यानंतर ब जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? तर ब जीवनसत्वाच्या अभावी ॲनेमिया हा रोग होतो. ओके. क जीवनसत्वाचं रासायनिक नाव काय? क जीवनसत्व आहे, त्याचं रासायनिक नाव काय? तर ॲस्कॉर्बिक ऍसिड आहे. काय? तर ॲस्कॉर्बिक ऍसिड. त्यानंतर लंबकाच्या घड्याळातील लंबकाची गती, शिवण यंत्रणातील सुईची गती यांना काय म्हणतात? बघा, परत एकदा वाचू आपण. लंबकाच्या घड्याळातील लंबकाची गती, शिवण यंत्रातील सुईची गती यांना काय म्हटलं जातं? त्यांना म्हटलं जातं कंपन गती असं म्हटलं जातं. रोग विरुद्ध बघा, रोगाच्या विरुद्ध औषधोपचार पद्धती कोणती? क्षयरोग आहे. कोणती? तर क्षयरोग. बघा, रोगाविरुद्धची औषधोपचार पद्धती कोणती? तर क्षयरोग आहे. त्यानंतर दात व हाडे यांचे प्रमुख घटक कोणते? दात आणि हाडे यांच्यामध्ये असतं कॅल्शियम असतं आणि फॉस्फरस असतं. कॅल्शियम आणि फॉस्फरस. मानवी त्वचेचा महत्वाचा घटक कोणता आहे? मानवी त्वचेचा मॅलेनिन आहे. मॅलेनिन कोणता आहे? तर मॅलेनिन. त्यानंतर चयापचय क्रियेतील बिघाडामुळे कोणता रोग होतो? तर चयापचय क्रियेतील बिघाडामुळे मधुमेह हा रोग होतो. कोणत्या प्राण्याला कान नसतात? बघा, कोणत्या प्राण्याला कान नसतात? तर साप जो प्राणी त्याला कान नसतात. ओके. आणि कोणती कीटकभक्षी वनस्पती आहे असं म्हणलेलं आहे? तर घटपर्णी. घटपर्णी ही काय? तर तुमची कीटकभक्षी वनस्पती आहे. चला, परत एकदा रिव्हिजन घेऊ आणि मग पुढचे 10 कंटिन्यू करू. जागतिक थायरॉइड जागृती दिन केव्हा असतो? तर 25 मे. ब जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? ॲनिमिया. क जीवनसत्वाचं रासायनिक नाव काय? ॲस्कॉर्बिक ऍसिड. लंबकाच्या घड्याळातील लंबकाची गती, शिवण यंत्रातील सुईची गती यांना काय म्हणतात? तर कंपन गती म्हणतात. रोगाविरुद्धची औषधोपचार पद्धती कोणती? तर क्षयरोग आहे. दात व हाडे यांचे प्रमुख घटक कोणते? कॅल्शियम आणि फॉस्फरस. मानवी त्वचेचा महत्वाचा घटक कोणता आहे? मॅलानिन. त्यानंतर चयापचय क्रियेतील बिघाडामुळे कोणता रोग होतो? मधुमेह हा रोग होतो. कोणत्या प्राण्याला कान नसतात? साप. कोणती कीटकभक्षी वनस्पती आहे? घटपर्णी. चला, पुढे बघा. सिगारेटच्या धूम्रपानामुळे कोणत्या अवयवाला कॅन्सर होतो? बघा, सिगारेटच्या धूम्रपानामुळे फुफ्फुस ह्या तुमचा जो अवयव आहे त्याला काय होऊ शकतो? तर कॅन्सर होऊ शकतो. लाळेमध्ये असलेल्या स्त्रावणाचे नाव काय? लाळेमध्ये असणाऱ्या स्त्रावणाचं नाव आहे अमायलेज आहे. काय? तर अमायलेज. श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते? बघा, श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता? तर फुफ्फुसची आवश्यकता आहे. त्यानंतर शरीर बांधणीसाठी महत्वाचा आहे हा प्रश्न तुमच्यासाठी, कारण तुम्ही भरतीची तयारी करता. तर शरीर बांधणीसाठी कोणता घटक आवश्यक आहे? तर प्रोटीन पाहिजे. प्रोटीन म्हणजे काय? प्रथिने. तुम्ही म्हणता ना माझा गोळा जात नाही, माझ्या रनिंग मध्ये परफॉर्मन्स येत नाही, तर तुमच्यामध्ये प्रोटीनची कमी आहे. त्यासाठी प्रोटीन असणं फार गरजेचं आहे. का? तर प्रोटीन घेतल्यानंतर आपले शरीर बांधणीसाठी उपयुक्त ठरतं. म्हणून बघा, शरीर बांधणीसाठी कोणता घटक? तर प्रोटीन गरजेचं आहे. झाडांचे वय कशावरनं ठरतं? जे झाड आहे ना त्यांचे वय ठरवायचे तुम्हाला. एखादं झाड आहे, तुम्हाला माहित नाही त्याचं वय किती, तर ते कशावरनं ठरतं? तर बघा, बुंद्याच्या आतील वर्तुळावरून, म्हणजे झाडाचं जे बुंदा असतं त्याच्यामध्ये आतील वर्तुळ असतं, त्या आतील वर्तुळावरून झाडाचं वय ठरत असतं. ओके. पुढे, संयुक्त पानाचं उदाहरण कोणतं आहे? संयुक्त पानाचं उदाहरण आहे बाभूळ. संयुक्त पानाचं उदाहरण कोणतं आहे? तर बाभूळ. शरीराच्या कोणत्या अवयवाला लाल पेशी तयार होतात? शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पेशी? तर अस्थिमज्जामध्ये लाल पेशी तयार होतात. कवक ही वनस्पती कोणत्या प्रकारची? कवक ही वनस्पती परपोषी आहे. कोणत्या कीटकांपासून रोग होत नाही म्हणलेलं आहे? तर ढेकूण याच्यापासून रोग होत नाही. बघा, कोणते कीटक आहे त्याच्यापासून रोग होत नाही? तर ढेकूणपासून रोग होत नाही. आणि चिकनगुनिया हा कोणत्या डासामुळे होतो? बघा, चिकनगुनिया जो आहे ना हा एडिस इजिप्ती ह्या डासामुळे होऊ शकतो किंवा त्याच्यामुळे होत होतो. ओके. चला, लक्ष द्या. सिगारेटच्या धूम्रपानामुळे कोणत्या अवयवाला कॅन्सर होतो? तर फुफ्फुस. लाळेमध्ये असलेल्या स्त्रावणाचे नाव काय? तर अमायलेज. श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते? तर फुफ्फुस.
त्यानंतर शरीर बांधणीसाठी कोणता घटक आवश्यक आहे? प्रोटीन. झाडाचे वय कशावरून ठरवतात? बुंद्याच्या आतील वर्तुळावरनं. संयुक्त पानाचं उदाहरण कोणतं येतं? बाभूळ. शरीराच्या कोणत्या अवयवास लाल पेशी तयार होतात? तर अस्थिमज्जा. कवक ही वनस्पती कोणत्या प्रकारची? परपोषी. कोणत्या कीटकापासून रोग होत नाही म्हणलेले? ढिकूनपासून रोग होत नाही. चिकनगुन्या कोणत्या डासामुळे होतो? तर एडिस इजिप्तीमुळे होतो. ओके, चला पुढचे 10 प्रश्न. एखाद्या व्यक्तीचा रक्तगट हा कशावरून ठरतो? म्हणजे एखादा व्यक्ती त्याचा रक्तगट ठरवायचा आपल्याला, तो कशावरनं ठरू शकतो? तर जनुकी. कशावरनं ठरतो? तर जनुकीवरनं ठरतो असतो. प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत कोणता? प्रोटीनचा सगळ्यात चांगला स्रोत कोणता आहे? तर मासे. माशांपासून सगळ्यात जास्त काय भेटतं? तुम्हाला प्रोटीन मिळू शकता. ओके. मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो? तर बघा, मेलॅनिनमुळे स्पष्ट होतो. मानवी त्वचेचा रंग कशामुळे होतो? तर मेलॅनिनमुळे स्पष्ट होतो. विंचू जो प्राणी बघा, विंचू प्राणी हा कोणत्या संघामध्ये मोडतो? विंचू हा प्राणी तर आर्थ्रोपोडा कशामध्ये मोडला जातो? तर आर्थ्रोपोडामध्ये विंचू हा प्राणी ह्या मोडला जातो. स्वादुपिंड ह्या ग्रंथीचं कार्य कोणतं? रक्तातील साखर नियंत्रित करणे. स्वादुपिंड या ग्रंथीचं कार्य कोणतं येतं? रक्तातील साखर नियंत्रित करणे. शरीराची झीज कशामुळे भरून निघते? तर शरीराची झीज निघते अन्न घटकामुळे भरून निघणारे. शरीराची झीज कशामुळे भरून निघते? तर अन्न घटकामुळे. कडधान्य वापरताना कोणती काळजी घ्यावी लागते? जे कडधान्य असतं जर तुम्ही वापरत असाल तर त्या संदर्भात एक काळजी घेत जा. ते कोणती काळजी आहे? तर लहान मूड असताना ते वापरायचे. लहान मूड जेव्हा असताना तेव्हाच ते काय करायचं? वापरायचं किंवा तुमच्या आहारामध्ये ते घ्यायचं आहे. ओके, पुढे सायनोकोबालिन हे कोणते जीवनसत्व आहे? तर B12 आहे. कोणतं आहे? तर B12. बघा, कोबालमिन हे कोणते जीवनसत्व आहे? तर B12 नावाने ओळखले जातं. पुढे गॉयटरच्या उपचारात कोणते मूलद्रव्य वापरतात? तर गॉयटरच्या उपचारामध्ये आयोडीन हे मूलद्रव्य वापरतात. निकोप दृष्टीसाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे? निकोप दृष्टीसाठी अजीवनसत्व महत्वाचे. कोणते? तर अजीवनसत्व. बघा, लक्ष द्या. एखाद्या व्यक्तीची रक्तगट कशावरून ठरणार आहे? जनुक्यांवरनं. प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत कोणता आहे? मासे. मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो? मेलॅनिन. विंचू हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडला जातो? तर अर्थपोडामध्ये. त्यानंतर स्वादुपिंड ह्या ग्रंथीचं कार्य काय? तर रक्तातील साखर नियंत्रित करणे. शरीराची झीज कशामुळे भरून निघते? तर अन्न घटकामुळे. कडधान्य वापरताना कोणती काळजी घ्यावी लागते? लहान मूड असताना ते वापरायचे तुम्हाला. कोबालमिन हे कोणते जीवनसत्व आहे? तर B12 आहे. ग्वायटर उपचारात कोणते मूलद्रव्य वापरतात? आयोडीन. आणि निकोप दृष्टीसाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे? तर अजीवनसत्व. ओके, चला पुढचे 10 प्रश्न. बघा, झिका हा कोणता रोग आहे? म्हणजे कशामुळे होतो हा झिका हा रोग? तर झिका हा रोग विषाणूजन्य म्हणजे कशामुळे होऊ शकतो? तर विषाणूमुळे हा रोग होऊ शकतो. मानवी शरीराला आकार देण्याचं कार्य कोण करतं? म्हणजे मानवी शरीर त्याला आकार द्यायचं कार्य कोणाचं आहे? तर हाडे करतात. ओके, पुढे वय ठरवण्यासाठी कोणता कार्बन हा वापरतात? तर C14. कोणता कार्बन वापरतात? तर C14. बघा, वय ठरवण्यासाठी. चुकून अन्नकण जर श्वसन नलिकेमध्ये गेलं तर काय होऊ शकतं? म्हणजे चुकून जे आपले अन्नकण आहे बघा, ते ना श्वसन नलिकेमध्ये अटकतात किंवा तिथं जातात, तर ते काय होतं? ठसका लागतो. आपण म्हणतो कोणतरी आपली आठवण काढली. तर आठवण नाही काढली, ते चुकून जे आपले अन्नातले कण असतात ते श्वसन नलिकेमध्ये जातात. श्वसन नलिकेमध्ये गेलं का तुम्हाला जोराचा काय लागतो? ठसका लागतो आणि तुम्ही त्याला म्हणता की नाही माझी कोणतरी आठवण काढली. तर ते कारण नाहीये, ते सायंटिफिक कारण लक्षात घ्या. तुम्ही तरी घ्या. बाकीचे नाही ऐकणार, पण तुम्हाला सांगतोय म्हणून लक्षात असू द्या. ओके. अस्पष्ट केंद्रक कोणामध्ये आढळते? अस्पष्ट केंद्रक ही जीवाणूमध्ये आढळते. कशामध्ये आढळते? तर जीवाणूमध्ये. मुळा, गाजर, बीट ही कोणती वनस्पती आहे? तर द्विवार्षिक आहे. कोणत्या वार्षिक आहे? तर द्विवार्षिक आहे. त्यानंतर फळांसाठी बुरशीरोधक म्हणून काय वापरतात? फळांसाठी बुरशीरोधक म्हणून बेनोमिल हे वापरतात. वनस्पती वर्गातील पायाभूत घटक कोणता? स्पीशीज आहे. वनस्पती वर्गातील पायाभूत घटक कोणता? तर स्पीशीज. त्यानंतर नत्र स्थिरीकरण करणारे निळे हिरवे शेवाळ कोणते? बघा, नत्र स्थिरीकरण करणारे निळे आणि हिरवे शेवाळ कोणते? तर नॉस्टॉक आहे. कोणते? तर नॉस्टॉक. आणि वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? तर जस्त आहे. कोणते? तर जस्त. बघा, चला परत एकदा याचं रिव्हिजन घेऊ आणि यानंतर शेवटचे 10 प्रश्न आपले. बघा, झिका हा कोणता रोग आहे? विषाणूजन्य.
मानवी शरीराला आकार देण्याचं कार्य कोण करतं? हाडे. वय ठरवण्यासाठी कोणते कार्बन वापरले जाते? तर C14. चुकून अन्नकण जर श्वसन नलिकेमध्ये गेले तर काय होतं? ठसका लागतो. अस्पष्ट केंद्र कोणामध्ये आढळते? जीवाणूमध्ये. मुळा, गाजर, बीट कोणत्या वनस्पती आहेत? द्विवार्षिके. फळांसाठी बुरशीरोधक म्हणून काय वापरतात? बेनोमिल वापरतात. वनस्पती वर्गातील पायाभूत घटक कोणता आहे? स्पीशीज. नत्र स्त्रीकरण करणार निळे हिरवे शेवाळ कोणते? नॉस्टॉक आहे. आणि वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? तर जस्त. त्या दिवसातले शेवटचे 10 प्रश्न, मग आपले 50 प्रश्न पूर्ण झाले. ओके, चला लक्ष द्या. गोगलगाय कोणत्या संघामध्ये मोडते? गोगलगाय मोलस्का. गोगलगाय कोणत्या संघामध्ये मोडते? तर मोलस्का. हवेत उडणारा सस्तन प्राणी कोणता? वटवाघूळ. हवेत उडणारा सस्तन प्राणी. सस्तन प्राणी म्हणजे जो प्राणी आपल्या पिल्लांना जन्म देतो आणि स्वतः आई दूध पाजते त्याला म्हटलं जातं सस्तन प्राणी. या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग जो हवेत उडणारा सस्तन प्राणी कोणता आहे? तर वटवाघूळ आहे. विंचू कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? पिल्लांना जन्म देणारा. विंचू कोणत्या प्रकारचा आहे? तर पिल्लांना जन्म देणारा. अंडी घालणारा सस्तन प्राणी कोणता? बघा, अंडी घालणारा सस्तन प्राणी विचारलेले इथं कोणता आहे? तर बघा, प्लॅटिपस आहे. अंडी घालणारा सस्तन प्राणी कोणता? तर प्लॅटिपस आहे. त्यानंतर मगराच्या हृदयाला, जी मगर जो प्राणी त्याच्या हृदयाला किती कप्पे असतात? तर 4 कप्पे असतात. किती कप्पे असतात? 4. त्यानंतर शेपूट व पाय असलेला उभयचर प्राणी कोणता? शेपूट व पाय असलेला उभयचर. उभय म्हणजे जमिनीवर पाण्यात राहणारा. बघा, सलमॅन्डर कोणता? तर सलमॅन्डर हा प्राणी उभयचर आहे. अरिय सममित प्राणी कोणता? तारामासा आहे. कोणता आहे? तर तारामासा. बघा, अरिय सममित प्राणी. त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये कोणता जीवाणू वाढतो? त्यानंतर क्लोस्ट्रिडियम हा जो जीवाणू हा वाढतो. हा कशामध्ये? तर हवाबंद डब्यामध्ये हा जीवाणू वाढतो. आणि मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांची लांबी किती? तर सुमारे 97,000 किलोमीटर आहे. मानवी शरीरामध्ये रक्तवाहिन्यांची लांबी किती? 97,000. निरोगी डोळ्याचा स्पष्ट दृष्टी टप्पा किती असतो? 25 सेमी असतो. ते असणारे 25 सेमी. लक्ष द्या. गोगलगाय कोणत्या संघामध्ये? मोलस्का. हवेत उडणारा सस्तन प्राणी वटवाघूळ. विंचू कोणत्या प्रकारचा? पिल्लांना जन्म देणारा. अंडी घालणारा सस्तन प्राणी प्लॅटिपस. मगरच्या हृदयाला किती कप्पे असतात? 4. शेपूट व पाय असलेला उभयचर प्राणी कोणता? सलमॅन्डर. आर्य सममित प्राणी कोणता? तारामासा. हवाबंद डब्यामध्ये कोणता जीवाणू असतो? बघा, क्लोस्ट्रिडियम. त्यानंतर मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांची लांबी किती असते? सुमारे 97,000 किलोमीटर. आणि निरोगी डोळ्याची स्पष्ट दृष्टी टप्पा किती असतो? तर 25 सेमी. ओके, चला अशा प्रकारे आज आपले 50 जे वन लाईनर आहे ते पूर्ण झाले. आता राहिलेत आपले शेवटचे वन लाईनर म्हणजे 50, 450 ते 500 ते विज्ञानाचे पूर्ण होतील. जवळपास आपले बऱ्यापैकी वन लाईनर कव्हर झाले. तुम्हाला तेच ऐकायचे. ज्या आपल्या फ्री PDF आहे त्या पण करायच्या तुम्हाला. ओके, चला आजचं लेक्चर आपण इथं थांबवतोय. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.